पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मे भंडारी कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर माननीय राजेश भंडारी साहेब, माननीय अजय भंडारी साहेब, माननीय अनिकेत भंडारी साहेब, तुरंबे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार आणि साखरेचे ग्राहक यांच्या हितासाठी विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 21 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुये तालुका करवीर येथील विठ्ठल मंदिर परिसरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माणिक पाटील सुयेकर यांनी दिली. ते म्हणाले की ऊस शेती व साखर उद्योग हा देशातील महत्त्वाचा कृषी आधारित उद्योग असून FRP साखरेचा MSP को जनरेशन व इथेनॉल उत्पादनातील आर्थिक अडचणीमुळे शेतकरी आणि साखर कारखानदारी गंभीर संकटात सापडली आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास अनेक साखर कारखाने सुरू होण्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यांनी शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये चालू वर्षातील प्रतिटन 3650 रुपये, FRP मध्ये वाढ करून 4850 रुपये करण्याची, साखरेच्या MSP मध्ये प्रति किलो 20 रुपयांची वाढ करण्याची, BPL घटकांना वाढीव दराचा भार पडू नये म्हणून अनुदान देण्याची, साखर निर्यात बंदी कायमस्वरूपी रद्द करण्याची, ऊसापासून तयार होणाऱ्या उपपदार्थांना योग्य दर देण्याची, कोजनरेशन वीज दरावरील कपात रद्द करण्याची, तसेच इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 100% वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय या सर्व मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी केंद्र व राज्य शासनातील संबंधित मंत्री, शेतकरी प्रतिनिधी, साखर कारखानदार आणि अधिकारी यांची विशेष बैठक तातडीने बोलवावी अशी ही मागणी त्यांनी केली आहे. या मागण्यांसाठी होणाऱ्या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, शेतकरी संघटना, साखर कारखानदारांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला भगवान काटे, रामचंद्र पाटील, सदाशिव कुलकर्णी, ज्ञानदेव पाटील, डॉक्टर रवींद्र मोरे, संजय सावंत, हेमंत पाटील, रुपेश पाटील आदी उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. बळीराजाच्या संपन्नतेबरोबरच साखर कारखानदारी ऊर्जित अवस्थेत यावी हे या टायटल खाली आज आपण एकत्र जमलो. गेली 5-6 महिने भगवान बाबाचे साहेब असतील किंवा या ठिकाणी उपस्थित सर्व सामी मंडळी हा गंभीर विषय आहे यासाठी प्रयत्न करत आहोत. वेगवेगळ्या स्तरावर चर्चा करत आहोत. आम्ही या संदर्भात बऱ्याच कारखान्यांचे चेअरमन, MD, जे ग्राहक आहेत साखरेचे, गोरगरीब ग्राहक आहेत, त्यांना किती साखर लागते महिन्याला, अशा सर्व स्तरावर आणि लोकप्रतिनिधी त्यांना आंदोलन 21 तारखेला रविवारी आपण घेतो. याचं कारण एक आहे की 22 तारखेपासून अधिवेशन चालू होते आणि बऱ्याच आमदारांचे सहकारी साखर कारखाने आहेत आणि त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की त्यांनी त्या अधिवेशनात जे आम्ही या ठिकाणी उपस्थित केलेले जे मुद्दे ती उपस्थित करावी आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालावं. पालकमंत्र्यांच्यावर पण माझं बोलणं होईलच की या संदर्भातलं निवेदन त्यांना देतील आणि अधिवेशन सुरू होईल त्यापूर्वी ते त्यांना हे निवेदन देतील आणि यातल्या मागण्या त्यांच्या कानावर घालतील. आपण पाहतोय की गेली अनेक वर्ष शेतकरी आणि कारखानदारी यात संघर्ष जोरात चालू आहे. पूर्वीच्या काळात FRP हा प्रकार नव्हता. साखर कारखाने जो दर द्यायचे तो आम्ही मान्य करायचा, तो परवडायचा नाही. पण नंतरच्या काळात, अलीकडच्या काळात FRP आला आणि त्यामुळं शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा बऱ्यापैकी मोबदला मिळाला. परंतु आम्ही FRP दरवर्षी वाढवून मागतोय. ते मागत असताना त्या साखर कारखानदारीला तो परवडतच असा आता विषय राहिलेला नाही. कारण बऱ्याच वेळा निर्यात बंदी होते किंवा जो सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे MSP, जी साखरेची किंमत आधारभूत ठरवून दिलेली आहे कारखान्यांसाठी, ती अतिशय कमी गेली. म्हणजे 31 रुपये आहे. म्हणजे गेली 4-5 वर्ष ती वाढवून दिलेली नाही. आणि इतर जे इथेनॉल किंवा आता कोजनरेशनचे बऱ्याच कारखान्यांनी चालू केलेलं आहे. त्याचा दर पूर्वी होता 6 रुपये 75 पैसे. काढताना एवढा दर चांगला मिळतोय म्हणून बऱ्याच कारखान्यांनी कोजनरेशन चालू केलं. परंतु आता 2-3 रुपयांनी तो खाली आलेला आहे. नाही तोही आता कोजनरेशनचं जे आहे स्वतंत्र तेही कारखान्यांना परवडत नाही. त्यामुळे मोठा बोजा आता कारखान्यांना चालू झाला आहे आणि येत्या गळीत हंगामात बरेच कारखाने अशा मनस्थितीत कारखाना की यावर कारखाना चालूच करायचे. तर आता सगळ्यात मोठा साखर उद्योग किंवा शेतकरी
हा जो मोठा उद्योग आहे तो भारतातला कृषी उद्योग सगळ्यात मोठा आहे आणि हा उद्योग कुठं अडचणीत येऊ नये आणि टिकला पाहिजे हे डोक्यात ठेवून आम्ही या ठिकाणी प्रोत्साहन मंडळी गेली 5-6 महिने काम करतो. आणि काही बऱ्याच वेळा काय होते, साखर कारखानदारांची मागणी वेगळी राहते, शेतकरी संघटनेची वेगळी राहते, शेतकऱ्यांची मागणी वेगळी असते आणि खाणाऱ्यांची वेगळी असते. हे कुठेतरी घटक सगळे एकत्र आले पाहिजे आणि एकत्र हा प्रयत्न झाला पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो. बऱ्याच अंशी आम्हाला त्यात प्रयत्न आलेला आहे. कारण आज इथं जरी संघटनेचेच फक्त लोक दिसत असली तरी जेव्हा मी व्यासपीठावर बसेल तेव्हा तुम्हाला कारखानदारांचे प्रतिनिधी सुद्धा दिसतील, खाणाऱ्यांचे प्रतिनिधी सुद्धा दिसतील, आणि या सगळ्यांना संघटित करणारे एक समन्वयक म्हणून मी आज हे काम करतो की या ह्याच्यातून कायमचा तोडगा निघावा. कारण आपण बघतोय भगवान काटे साहेब आहे किंवा इथं सगळेच गणित हंगाम सुरू होण्याच्या पूर्वी आमचे आंदोलन चालू होते. मी असतो इथं आणि आम्ही दर मागतोय. परत आता दुसरी बाजू असं झाली आहे की सरकारचं केंद्र सरकारचं जे धोरण आहे त्या अनुषंगानं त्यांनाही आता परवडत नाही. तर ते दर देणार ते काही खिशाला देत नसतात. त्यांच्या साखरेला दर जर मिळाला, त्यांचे उपपदार्थ आहेत बरेच उपपदार्थ, त्यांना दर मिळाला तर ते भेटणार. तर ते उपपदार्थ त्यांच्या दर मिळत नाही, साखरेला दर मिळत नाही. तोच व्यवस्थित वाढवून आणा. कारण हंगाम चालू व्हायच्या वेळा जर काही शेतकरी गडबड करतात, त्यांना लवकर पाठवायचं, वेळेत जर ऊस गेला नाही तर त्या उतारा कमी पडतोय किंवा ठेवला तर त्याचं पोसायचा खर्च होतो आणि साखर कारखाना किमान निम्मे दिवस चालू राहावे वर्षात एवढी अपेक्षा असते त्यांची. तर त्यांना तो मुख्यत्वे त्यांचा फायदा होतो. परंतु आजच्या परिस्थितीत 90 दिवसाच्या आसपास मला वाटते बरोबर आहे ना, त्याच्यावर कारखाने चालू राहत नाही. त्यामुळे फार मोठा हा संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी आता मी पूर्वी कसं दारिद्र्य रेषेखालील लोकांचं प्रमाण जवळजवळ 30% वर होतं. आज देशाची परिस्थिती पाहिली तर तो आयोगाच्या सरकारी आयोगाच्या ह्याच्यानुसार, नीती आयोगाच्या ह्याच्यानुसार आज ते प्रमाण 11.28% आले, म्हणजे फार कमी झालेलं आहे. 11%. आणि तेच प्रमाण महाराष्ट्रातील 5.3% आहे, म्हणजे 88.72% लोक हे दारिद्र्य रेषेच्या वर आले. ती नैसर्गिक वाढ आहे, चांगली गोष्ट आहे. देशातली गरिबी कमी झाली. तर आता काय व्हायलंय, सरकार सरसकट खाणारे म्हणजे ह्यांना हे जे 28-27% आहे त्यांना एक खाणारे पकडून तो दर सरकार निश्चित करते. तर आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे. आम्हाला FRP शेतकऱ्यांच्यावरून आमची मागणी आहे की आता चालू वर्षी त्यांनी 3650 दर दिलेला आहे. तो दर आम्हाला 85 पाहिजे, म्हणजे 850 आम्हाला वाढवून पाहिजे. म्हणजे काय उत्पादन खर्च फार वाढलेला आहे, युरियाचे दर वाढलेले आहेत. बाकी तर आता लाडक्या बहिणींना पैसे मिळत असल्यामुळे कामगार म्हणजे घ्यावं लागतात पाया पडून, त्यांचेही दर वाढलेले आहे. आपल्या सगळ्या या कारखान्यातला माहीत असेल. तर त्यांना दर मिळवून आम्ही हा 3650 85 मागत आहे. तर ते 85 द्यायसाठी काय त्या साखर कारखान्यांना पैसे मिळाले पाहिजे त्यांचे जे साखरेपासून होणाऱ्या प्रॉडक्टला. तर आम्ही त्यांच्याकडं जो 31 रुपये आहे त्यामध्ये 20 रुपये वाढ करा म्हणून सांगितले. आता हा वाढ समाजातील 11.28% लोकांना बसू नये म्हणून आम्ही शासनाकडे मागणी केली. ते पैसे आपण पूर्वी मोरे साहेब रेशनवर देत होतो ना, साखर देतो, सवलती आता सगळेच फ्री देतात, सवलती जरा आपण देत होतो. तर पूर्वीच्या पद्धतीनंच साखर रेशनवर जो आता MSP मध्ये जो रेट जादा मिळेल तो त्याची सवलतीच्या दरात तो आपण रेशनवर द्यावा. ते रेशन कार्ड संपूर्ण याचं रेशन कार्ड दुकानात संपूर्ण देशभर आहे त्या माध्यमातून करावं. किंवा ते शक्य नसलं तर थेट अनुदान तुम्ही या गरीब लोकांच्या BPL लोकांच्या जे 11.28% त्या लोकांच्या निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.